पुन्हा सापडले आहेत राज्यात, आपण खबरदारी म्हणून काय राज्यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी काल कॅबिनेट घेतलेली होती, त्यावेळेस आरोग्य विभागाने ही गोष्ट कानावर घातली। रोजचे रोज आम्ही रिपोर्टिंग घेतोय आणि कोविड वाढू नये म्हणून जी काही खबरदारी घ्यायला पाहिजे तशा प्रकारच्या सूचना सगळ्या सिव्हिल सर्जनला, ज्याला आपण CS म्हणतो, त्यांना आरोग्य विभागाला सगळ्यांना दिलेले आहे। वास्तविक त्याच्यामध्ये नागरिकांनी पण प्रतिसाद दिला पाहिजे, कारण मला आठवतंय पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस असं कोविडसारखा आजार आलेला होता त्यावेळेस सगळ्यांनी आपलं प्रत्येकाचं काम आहे, कर्तव्य या भावनेतनं सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहकार्य केलेलं होतं। मग आपण सगळ्यांनी मिळून त्याच्यावर मात केलेली होती। आताचे जो कोविड येतोय त्याची तीव्रता ही पूर्वी इतकी। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस नाहीये आणि त्याच्यामुळे घरीच आराम करता येतो, डॉक्टरांचा सल्ला घेता येतो, तरी पण मास्क वापरा वगैरे असं सांगितलं जातं। अर्थात आम्ही पण लोकांच्यात असतो, आम्ही पण अजून काही मास्क वापरायला सुरुवात केलेली नाहीये। त्या उद्याच्याला आम्हालाही म्हणजे आम्ही पण वापरलं पाहिजे, ही गोष्ट तेवढीच सत्य आहे। पण राज्याचे प्रमुख या नात्याने एकनाथराव शिंदे आणि आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये काळजी घेत आहोत। नाट्य संमेलनाचं उद्घाटन आहे, तुम्ही त्या कार्यक्रमाला जाणार उपस्थिती लावणार आहात? उद्घाटन नाही, पडद्याचा काहीतरी कार्यक्रम आहे। नाही नाही, माझे नाव कुठेही टाकतात, त्याला काय। तुमचं नाव दौंडमध्ये टाकलं नाही म्हणून मी तसल्या गोष्टी, मला त्याच्याबद्दलची माहिती नाहीये। मी तुम्हाला नेहमी सांगतो, काहीतरी असे आता करोनाचा विचारला हा प्रश्न निश्चितपणे राज्याच्या जनतेच्या दृष्टीने महत्वाचा आहे। तुम्ही असली बारकी सारखे प्रश्न विचारले तर त्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नाही। एक मिनिट, पाण्याच्या बद्दल मी तुम्हाला मागच्याच वेळेस सांगितलेलं होतं की रब्बीचा हंगाम संपल्यानंतर पुन्हा कालवा सल्लागार समिती घेतली जाईल आणि त्याच्यामध्ये किती बाष्पीभवन झालं, किती पाणी शेतीला गेलं, किती पाणी आता जुलै 2024 पर्यंत आपल्या पुढेकरांना लागेल, ह्या सगळ्याचं नियोजन करून आम्ही पुढची ती आखणी करणार आहे। हे मी तुम्हाला इथंच काही दिवसापूर्वी सांगितलेलं होतं। आयोगाला स्वायत्तता असते, त्यांनी त्यांची बैठक घेऊन ते त्यांचं काम करत असतात। त्याच्यात आम्ही काही इंटरफेअर करत नाही। आदेश काढला काल की 7 दिवसात सर्वेक्षण केलं, त्याच्या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर त्यांच्याशी चर्चा झाली। त्यांना जे काही मदत करायला माणसं पाहिजेत ती सगळी यंत्रणा राज्य सरकारची उपलब्ध करून दिलेली आहे। त्याच्यात सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त, सर्व कलेक्टर, सर्व आयुक्त कॉर्पोरेशनचे, अशा सगळ्या ह्या यंत्रणेंना स्पष्टपणे सांगितलं। कारण त्या मिटिंगला मी पण होतो, देवेंद्रजी पण होते आणि सह्याद्रीवरून ती VC घेतलेली होती। त्यावेळेस ह्या सगळ्या टीमला सांगितलेले सचिव लोक पण होते। त्याच्यात 2 सचिव लोकांना सामाजिक न्यायाचे सचिव आणि OBC इतर मागासवर्गीय विभाग जो आमचा आहे त्याचे सचिव, ह्या दोघांनाही रोजचे रोज त्याच्याबद्दलची माहिती घेऊन त्याचा पाठपुरावा करायच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या। त्यांच्यावर जबाबदारी दिली। आपण वेगवेगळ्या टेंडर मागवलेलं, 3 वेगवेगळ्या एजन्सीने ते टेंडर विभाग जो आमचा आहे त्याचे सचिव, या दोघांनाही रोजचे रोज त्याच्याबद्दलची माहिती घेऊन त्याचा पाठपुरावा करायच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या। त्यांच्यावर जबाबदारी दिली। आपण वेगवेगळ्या टेंडर मागवलेलं होतं, 3 वेगवेगळ्या एजन्सीने ते टेंडर भरलं, परंतु त्याच्यातले 1-2 म्हणाले की आम्ही इतक्या कमी काळामध्ये ते करू शकू असं आम्हाला वाटत नाही। गोखले
या इन्स्टिट्यूटने सांगितलं आम्ही करू, म्हणून गोखले शिंदे इन्स्टिट्यूट. समितीचे जे पदाधिकारी आहेत त्यांना 4.5 लाख रुपये मानधन, बाहेरचे दौरे आणि असं विमान प्रवासाचा खर्च देण्याचं ठरवलंय. आपल्याला काय त्रास होतो? एवढा खर्च एक मिनिट, जो एक अरे बाबा, सर्वसामान्यांचा पैसा कसा खर्च करायचा हे जर चांगलं आम्हाला ज्ञान आहे. आम्ही आजच हे करत नाही. तुम्ही अलीकडे प्रश्न विचारताय, ह्याच्या संदर्भामध्ये एखादी तीव्रता लक्षामध्ये घेतल्यानंतर कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं आणि त्याच्यातून राज्याचं हित सांभाळायचं, कायदा सुव्यवस्था सांभाळायची, ही बाब लोकशाही पद्धतीनं निवडून आलेलं सरकार घेऊ शकतं. जितेंद्र आव्हाडांचं जे स्टेटमेंट आहे, मला त्याच्या कशामध्ये मागासवर्ग आयोगाचे सदस्य असतील, अध्यक्ष असतील. एक मिनिट, अशा पद्धतीनं कुठलाही दबाव नाही. माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला जास्तीची माहिती असेल तर आपण सांगू शकतो. जितेंद्र आव्हाडांचं जे स्टेटमेंट आहे त्यावरती काय नेमकी गोष्ट? नो कॉमेंट्स. महायुतीची आज बैठक 8 महिने आहेत आता. कशाला? एकनाथ शिंदे म्हटले माझ्याकडे 8 महिने आहेत आता. मुख्यमंत्री पदासाठी आता 8 महिने त्यांच्याकडे राहिले आहेत. अजून फिरावं लागणार आहे, त्याच्यामुळे अजून फिरेल असं ते म्हणतात. बाबा, येत्या काळात त्यांनी कार्यकर्त्यांना काय सांगावं हा त्यांचा अधिकार आहे ना. तुम्हाला त्याच्यात काय वाईट वाटतंय? तुमच्या पोटात का दुखतंय? मला एक कळत नाही. ते आज राज्याचे प्रमुख आहेत. प्रमुख पदावर राहण्याच्या करता जे बहुमत असायला पाहिजे आज ते त्यांच्या पाठीशी आहे. आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना बोलत असताना ते काय बोलले ते मला माहीत नाही, कारण तू प्रश्न विचारलाय म्हणून मी त्याचं उत्तर देतो. परंतु त्यांनी सांगितलं असेल, कधी कधी माणूस बोलून जातो, त्याच्यात काही वाईट वाटायचं कारण नाही. मला त्यामध्ये काही बोलायचं नाही. नो कॉमेंट्स. कशा करता खपल्या उकरून काढायचं काम करताय? तुमच्या ज्यावेळेस फूट पडलेली नव्हती त्याआधी जितेंद्र आव्हाड असं म्हणाले की दादा पक्षामध्ये दादागिरी करायचे, दादांमुळे अनेक जवळच्या ज्या व्यक्ती होत्या त्या पवार साहेबांपासून लांब गेलेल्या होत्या. ठीक आहे, त्याच्याबद्दल आमचे प्रांताध्यक्ष या नात्याने उत्तर दिलेलं आहे. तुम्हाला ना हे मी सकाळी 6ला सुरुवात केली, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी कामाचा माणूस आहे. मी असले आलतू फालतू उत्तरं द्यायला बांधील नाही आहे. तुम्ही कामाचा विचारा. आज इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन मी काय काय केलं ते मला माहिती आहे. तुम्हाला काय पत्रकार मित्रांना पण अशी कामं करणारी माणसं आवडत नाही. एक मिनिट, त्याच्यामध्ये जे काही असले काहीतरी किरकोळ प्रश्न की ज्याला काही अर्थ नाही, 2 दिवस सगळायचं त्याचा चौथा करा. हे बघ, आता हाही प्रश्न हा काही महत्त्वाचा प्रश्न आहे. निवडून येणाऱ्यालाही माहिती आहे कोण कुणामुळे निवडून आलंय आणि निवडून आणणाऱ्याला माहिती कोण कोणामुळे निवडून आलंय. तर अजित पवार हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत आणि या दरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी जितेंद्र आव्हाडांनी परवा केलेल्या वादग्रस्त विधानावर नो कॉमेंट्स असं म्हटलेलं आहे. खपल्या उकरून काढण्यात अर्थ नाही असंही ते म्हणाले.